जय महाराष्ट्र म्हणणं आता चांगलंच महागात पडलं। आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह दोघांवर या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कर्नाटक राज्याचा अपमान केल्याप्रकरणी या दोघांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत। कर्नाटक पोलिसांनी एक प्रकारे दडपशाहीच केली असल्याचं बोललं जात आहे। बेळगावात आज झालेल्या मोर्चात घोषणा दिल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती मिळते या घटनेबद्दल? सौरभ, आज बेळगावमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता। मराठी परिपत्रक मराठी भाषेमध्ये द्यावी या संदर्भातला हा मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते। महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार अरविंद पाटील आणि संभाजी पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अन्य सदस्य या ठिकाणी सहभागी झाले होते मोर्चात आणि या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला। या मोर्चाच्या दरम्यान जय महाराष्ट्र अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या होत्या। याशिवाय संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा पद्धतीच्या ह्या घोषणा दिल्या होत्या आणि या घोषणावरती कर्नाटक पोलिसांनी आक्षेप घेतला आणि आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अन्य कार्यकर्त्यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच गेल्या कित्येक दिवसापासून जी मराठी भाषिक आहेत ते मराठी भाषिकांच्यावर कर्नाटक सरकारच्याकडून अन्याय सुरू आहे, दडपशाही सुरू आहे आणि ह्या दडपशाहीचा नमुना आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला। सौरभ, अगदी खरं, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचं एक उदाहरण या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालंय। पण या संदर्भात आता केंद्र सरकार काही हस्तक्षेप करतं का हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल। बघतोय जय महाराष्ट्रमधनं दोन आमदारांना चांगलंच महागात पडलंय। त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। त्यामुळे कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीविरोधात शिवसेनेचा आणि त्याचबरोबर राज्यातल्या आमदारांचा आवाज हा आणखी बुलंद होण्याची शक्यता आहे।